जय दत्तराज महाराज, 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 जय दत्तराज महाराज। अविनाशा जय जयाजी परम पुरुषा जय जयाजी जगदीशा दिगंबर स्वामी देवा तू सर्वाचा राणा दृढ बघविले शास्त्र पुराणा शास्त्र काय जानती पुन्हा आगम निर्वाशिन कळेची नकळे नीती ऐशी वेद श्रुती बोलती ती वजप्रका प्रतिमवाणी जयेचे क्रिया स्मरण होय सकळ विधी आदिकरणा ती जीवंत श्री गुरु चरण नमस्कारो सद्गुरुची आता नमो जनक जनिता जेने नवमास गर्भवैले तत्वता येथे स्मरण होता तमोत्पन्न तुम्हापासून आता वरुते सज्जन जे का आनंद चिरघना वर्षताती स्वानंद जीवन संत सज्जन वावया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीत गगनस्पर्शं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमच्चलं सर्वदेशाच्युतं भवादितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा सद्गुरुनाथ महाराज आदृश्यानुसया माता संत समर्थ बाळगिर महाराज की जय, बाल ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज आज की आनंद की जय। मजरदे सद्गुरु जेने तारिला संसार पुरो मधुर विशेषात्याद्रुहिता ऐश्याचा पदर घरा जेने देव येन घरा ऐशी पदराची धनी संत साधू ऋषी मुनी सिस्टमवाले आधीचा आमचा आवाज कमी आलाय त्याला वाढवा थोडं इको द्या इको हॅलो 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 सद्गुरु महाराज
आजचा पोथीचा 5वा दिवस, 5व्या दिवसाची सुरुवात. 4 दिवस कुठं निघून गेले पत्ता लागला, आणि 5वा दिवस उजडला, आणि 5वाही दिवस चालू. आणि काही जणाला वाटत महाराजानं 1 लड्डू खाला नाही, 3 लड्डू खाले, लड्डूच नव्हे. नांदेड मध्ये सतत कार्यक्रम करून इकडे येऊन आता 7 दिवस म्हणल्यानं चांगलीच गती लागाली जीवाला. मात्र किती जरी गळा बसून गेला तरी दत्तनामच घ्यावं लागते. दत्तनामाचा काढा जर पिला गळा बी उघडून जाते. संध्याकाळपर्यंत गळा साफ पण दत्तनामाचा काढा जर घेतला नाही शे रोग बाजूला होतात. दत्तनामाचा घ्या काढा तेने निवारील पीडा. दत्तनामाचा जर काढा या जीवाला जर पाजवला तर नाही शिरोग बाजूला होतात. दत्तनामाचा काढा तुळशीचे पानं टाकून, पुदिन्याचे पानं टाकून, लवंग, मिरे, जिरे, लसूण हे काढा पिला तात्पुरतं उघड. पण दत्तनामाचा जर काढा घेतला हमेशासाठीच मोकळा, कोणताच रोग होईल. तिने निवारील जीवावरची पीडा. जीवावर कोणताही रोग येऊ द्या, ते रोग जर नाही करायचा असेल तर दत्तनामाचाच काढा घ्यावा. गेले 4 दिवस झालं दत्तप्रभू आणि दलांन राजाचा संवाद चालू आहे. 4 दिवस झाला आता ज्ञान झालं. आता 5 आणि 7 दत्त महाराजाला इथं मंडपामध्ये हजर करायचं. आता इथून आपली कथा लागली, दत्त कथा. इतक्या दिवस ज्ञान आणि याच्या समोर दत्त महाराज कर्मभूमीला कसे आले, कोण आणलं दत्त महाराजाला, इथं येण्याचं काम, आणण्याचं काम कोण केलं. आता आज आपल्याला 3 दिवस बघायचं. कारण काही बाहेर गावाचे लोक सप्त्याच्या काल्याला येतात. तसं दत्त महाराजाला आपल्या काल्यापर्यंत दत्त महाराजाला मंडपामध्ये आणायचं काम करायचं आहे. आनंदाय नमो नमः. श्री दत्तात्रयाय नमो नमः. अविनाश सद्गुरु एक रूप सद्गुरु, आनंद रूप तो सद्गुरु, आदि अंत न कळे. आनंदाय नमो नमः. त्या आनंदाला नमन करू. श्री दत्तात्रयाय नमो नमः. या दत्तप्रभूला नमन करू. अविनाश सद्गुरु एक रूप सद्गुरु, आनंद रूप तो सद्गुरु. सद्गुरु कोणाला म्हणावं? आनंद म्हणजे सद्गुरु, अविनाश म्हणजे सद्गुरु, सद म्हणजे ब्रह्म,
सदोदित वाढ करतो त्याला नाव आले सद्गुरु. सदा आपल्या आनंदामध्ये वाढ करणारा म्हणजे तो सद्गुरु आहे. म्हणून महाराज काय सांगतात, सद्गुरु वाचोनी जीवाशी तारिता, सद्गुरु वाचोनी जीवाशी तारिता, जीवाशी तारिता, सद्गुरु वाचोनी जीवाशी तारिता, चुकलेला नाही कोणी चुकलेला नाही कोणी चुकलेला नाही कोणी चुकलेला. सद्गुरु वाचोनी जीवाशी तारिता, नरक चुकविता नाही कोणी, माता पिता बंधू सुता आणि कांता, आपुल्या स्वार्था रक्षिता ते, परज्ञान देऊन जीवा सोडविते, मोक्ष पदानी ते नाम मात्रे, माता पिता बंधू सुता आणि कांता, आपुल्या स्वार्था रक्षिता ते, जीवाचा जीवलग एक सत्ता, गुरु विना नाही कोणी, माता पिता बंधू सुता आणि कांता, आपुल्या स्वार्था रक्षिता ते, बाळ गुरु बापुलीला तारू आनंदडा, देऊळ सप्रेम सुखी केले, माता पिता बंधू सुता आणि कांता, आपुल्या स्वार्था रक्षिता ते. आनंद पाठातला शेवटचा अभंग आहे. आनंद पाठात किती अभंग आहे तो? किती? 32. आणि हा शेवटचा अभंग. शेवटच्या अभंगामध्ये काय सांगितलं? जीवाला जर तारून न्यायच्या आशेला सद्गुरु वाचून जीवाशी तारिता, जीवाला जर या तारून न्यायचा असेल तर सद्गुरु शिवाय तारणारा कोण नाही. माय बाप लेकर बाळ पोर आपुल्या स्वार्था रक्षिता ते, आपलं आपलं बघायला ते. महाराज एका ठिकाणी काय सांगतात, आनंद भुवानी नाही आनंद भुवानी नाही मागोनी, आनंद भुवानी नाही मागोनी, आनंद भुवानी नाही मागोनी, आनंद
स्वार्थाचे द्वारा पुत्र छान प्रविता स्वार चौथाडते तुकुनीन पाहते तोंडाकडे जण हे सुखाचे दिल्या आपल्या स्वार्थाचे संसारामध्ये देणं घेतलं तर बरं वाटतं पैसा देणं घेणं असं तर बरं वाटलं गोड वाटलं पैसा जर नसला माणूस माणसाशी बोलला पैसाच बोलायला लागतो लेकर बाळ सुद्धा इच्छा पुरविता स्वार चौथाडते पहिला जर बनलेलं आणून गेलं बिनवळीचं पुत्र जसा वस्किऱ्या करते की नाही तसं घरची माणसं करतात पाहते तोंडाकडे तोंडाकडे वाकून सुद्धा बघतात एवढं भयानक पैसा दिला घेतला तर बरं वाटाल नाहीतर सगळंच वाया इतक्या दिवस केलेलं कशी फुलं पडली माती जात असे काया कशी फुलं पडली मसनात जात असे काया अजून का सुटे तुझी माया असं फुल पडले कशी फुलं पडली मातीत जात असे काया कशी फुलं पडले मातीत जात असे काया अजून का तुझी सुटे ना माया सगळ्यालाच माहित आहे शेवटी मसनाला जायचं शेवटी शमशान भूमीमध्ये जायचं लई लाडका आहे म्हणून काय घरामध्ये पुन्हा चौघाच्या खांद्यावर उचलून मसनातच किती बी लाडका असंच एक म्हातारी होती असंच एक म्हातारी होती एका गावामध्ये आणि तिला देवाचं नाव घे मला तर घ्यायचंच नाही आणि खर्चही नाही पलीकडचंही नाही आता आपण सकाळी उठल्या उठल्या काय घालता राम राम घालता तसं त्या आजीला जर राम राम घातलं आजी राम राम म्हणायचे नाही जय बाबा तुझं जायचं आजीला जर म्हणलं मी वारीला चलो राम राम आजी म्हणायची बाय बाय राम राम म्हणायची एवढी कडक म्हातारी तिला विचारलं 22 जानेवारीला गेल्या वर्षी
अयोध्यामध्ये कोणाचं मंदिर बनालंय ती लय हुशार तिनं म्हणायची दशरथाच्या पोराचं बनालंय रामाचं नाव घ्यायचं नाही पुण्यात घ्यायचं आणि म्हातारी शेवटी म्हणून गेली आणि आपल्या इकडे काय करतात मेल्यावर फुकून टाकून सकाळी हाडं इचून गंगेला नेऊन सोडून देतात पाण्यामध्ये मात्र त्या आजीच्या गावाकडे अशी प्रथा होती की ती हाडं देऊन काशीला देऊन टाकायचे काशीमध्ये समर्पित लेकरायला पहिलंच गॅरंटी होती हिला आपल्याला शांती भेटणार कधी देवाचं नाव घेतली नाही पोरग काय केलं नंबर 1 बॅग घेतलं नंबर 1 मडकं घेतलं आणि मडक्याला वरून कापड बांधून मध्ये टाकून दिला असती आणि ते घेऊन निघाला काशीला जाता जाता त्याला एका मित्राच्या घरी मुक्काम पडला काशीला काय आता मुक्काम राहावं लागलं आणि त्याच्या मित्राच्या बायकोला एक लई खराब सवय कोणी विश्वायला नाही त्याची पिशवी उचकून बघावं तसा त्या मित्राची बॅग त्या बाईनं 2 वाजता काढले तिला मडकं दिसले नाही म्हणून फेकून दिली म्हातारीच्या आसल्या ते पोरग सकाळी उठलं बॅग घेतलं काशीला गेलं महाराजाला म्हणलं आमच्या म्हातारीला शांती द्या काशीला कुठं आहे मडकं बघायला तर मडकच नाही तरी फोन लावला त्या भावाला दादा 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 आपली म्हातारी मडक्या सगळं गायब झाली गेली असं म्हातारी कुठे गेली नालीमध्ये गेली त्या म्हणला त्याचा भाऊ काय चिंता करू नको मला घरी 2 हाडा तुम्हाला तिची मला ते नगरला गेले आणि विचार केले आपल्या म्हातारीचा जीव कशात तंबाखू खात गेली त्याच्यामध्ये तंबाखूच्या डबीमध्ये मग मडक्यात गेल्यानं तिनं जायला काशीला तिला की नाही तंबाखूच्या डब्यामध्ये तिचे हाडा ते पावडर केले मिक्सर मध्ये आणि तिला त्या डबीमध्ये भरले पुन्हा घेऊन गेले काशीला घेऊन गेले आणि ते काय केले डबे काशीच्या गंगेमध्ये सोडून टाकून दिले तिकडे एक माय उभा टाकली गंगा माय मी तुझ्या जवळ आलो मला काहीतरी प्रसाद दे डबी तिच्या समोर आली तिला सोड टाकू तिनं काय केले डबी उचलले आपल्या पदरामध्ये बांधले गावाकडे घेऊन आली विसर्जित तिनं काय केले गंगाबाईचा प्रसाद होय म्हणून गावाकडे येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन हातावर पावडर वाटाली हे घ्या गंगाबाईने मला दंत मंजन दिले दात दिले काय होत म्हातारीचे हाड होत आणि त्यात हाडाला नंबर 1 दात घासाले आणि ते थुकून द्याले 2 टोक्यावर थुकून घेता तसा लास्टला त्या म्हातारीच्या हाडं आलेलाच गेली तिच्या आत्म्याला शांती भेटली नाही तुमच्या जर या जीवाला सुख प्राप्ती करायची असेल तर एकाच दत्त प्रभूचं नामचिंतन करावं लागतं तरच जीवाला शांती आहे नाहीतर येऊन नामासाठी खरशी चावट शेवट मसनवटी जाणे लागे नामासाठी चावट करत असेल शेवटी मसनामध्ये जाणंच आहे आयुष्य बोलाचे संसारी
त्या म्हातारीचं झालं मरतीपर्यंत नामच घ्यायचे नाही. शेवटी कुठं जावं लागले, शेवटी गावाच्या नादीत जावं लागलंय. सुख भेटलंय का? नाही. नामाशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती नाही. सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर एक आनंदाचं नाम पाहिजे.